चला तर आज सगळीकडे पाऊसच पाऊस आणि अशा पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते। तर मी बनवले पालक स्नॅक्स, कुरकुरी, चटपटी, टेस्टी, पौष्टिक आणि छान असे। हे बघा, तर मी त्यासाठी पालक घेतलेले 10-15 पानं स्वच्छ धुवून, आणि पालक खूप पौष्टिक असतो आणि कुणालाच आवडत नाही। तर मी मसाला घेतलाय, हिंग, जिरं, चवीनुसार तिखट, आलं, लसूण, मीठ, ओवा आणि हळद, आणि सर्व मसाले मी घरचेच घेतले। आणि दगडी खलबत्ता घेतलेला आहे, आणि खलबत्त्यामध्येच सर्व मसाले कुटून घेणार आहे। लसूण आणि आलं आणि सर्व मसाले मी त्यामध्येच कुटून घ्यायचे, आणि कुटलेले मसाले चवीला छान लागतात। चटपटीत असा पालक स्नॅक्स, पालक वडी, आणि तुम्ही 10-15 दिवसही ठेवू शकता। चहा बरोबर, मुलांना डब्यात, आणि मधल्या वेळात खायची इच्छा झाली तर खायलाही चांगले। तर मसाला कुटून घ्यायचा आहे, आणि मसाला कुटून झालाय। तर आता पालक स्वच्छ धुवून आणि त्याच्या जाड काड्या काढून घ्यायच्या आहे, आणि पालक सुरुवातीपासूनच बारीक चिरायचा असा, आणि आपल्याला पालक वडी ही पातळ करायची आहे, त्यामुळे पालक हा छान असा बारीकच कट करायचा। त्याला 1-2 मिनटं तरी त्यावर असं सुरीने बारीक करून घ्यायचा। तुम्ही चॉपरनेही करू शकता, तुमच्याकडे जर अशी सुरी असेल मोठी तर पालक असा कट करता येईल बारीक। पुन्हा असा बारीक झालाय पालक, आता ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। हे बघा किती छान झालाय। ताटामध्ये काढून घ्यायचा आहे पालक, आणि मी गव्हाचं पीठ घेतलंय पोळीचं रेग्युलर, आणि पीठ पालकामध्ये थोडं थोडं असं मिक्स करून घ्यायचं, आणि त्यामुळे पालक असा हा सर्वकडे पिठामध्ये सारखा होईल, कमी जास्त होणार नाही, एकसारखा होऊन जाईल। आणि कुटलेला मसाला टाकायचा आहे। आता आपल्याला काहीच टाकायची गरज नाही, आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, खुसखुशीतपणा यायला। थोडंसं छोटासा चमचा टाकायचा, जास्त टाकायचं नाही।
आणि खूप टेस्टी होतात त्या पालक वड्या. आणि पूर्ण पिठाला मसाला तेल सर्व असं चोळून घ्यायचं आहे. आणि मसाला सर्वकडे लागेल. आणि त्यामध्ये टाकायचा आहे चमचाभर रवा. याने कुरकुरीतपणा यायसाठी, नाही टाकला तरी चालेल पण जास्त असं कुरकुरीत येण्यासाठी टाकायचं आहे. आणि पाणी थोडं थोडंच टाकायचं भिजवायला. नॉर्मलच घेतलं आहे पाणी. आणि आपल्याला पोळीपेक्षाही घट्ट भिजवायचं आहे. आणि आपल्याला कुरकुरीत येण्यासाठी घट्टच भिजवायचं आहे. आणि पालकालाही पाणी सुटतं, त्यामुळे कडकच भिजवायचं. हे बघा असं कडक भिजवलं आहे. आणि आपल्याला लगेच करायला घ्यायचं आहे. आणि त्याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे. आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आणि एक एक गोळा घेऊन त्याला थोडंसं पीठ लावून शक्य होईल तेवढी बारीक पोळी लाटून घ्यायची. तुम्ही याचा असा खाकरा पण बनवू शकता भाजून, तोही खूप दिवस टिकतो. आणि छान अशी बारीक पोळी लाटून झाली आहे. आणि आवडीप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायच्या आहे वड्या. आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकारामध्ये. आणि छान दिसत आहे. आणि हळूहळू पूर्ण एक एक काढून घ्यायची. आणि आता पूर्ण वड्या काढून घेतल्या आहे. आणि तेल तापवून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा. एकदम कमी गॅसवर तळून घ्यायचे आहे. तेल तापल्यानंतर गॅस कमी करायचा. एकदम कडकडीत तेलामध्ये तळायचे नाही. एकदम आरामशीर तळायच्या, म्हणजे आतून होतात आणि कुरकुरीत राहतात, नरम पडत नाही. आणि आरामशीर 10-15 दिवस टिकणारे पालक स्नॅक्स. आणि तुम्ही मुलांना डब्यावर चहाबरोबर मधल्या वेळात खायला खूपच टेस्टी आणि पौष्टिक पण आहेच. आणि तेलामध्ये जास्त टाकायच्या नाही, थोड्या थोड्याच तळून घ्यायच्या आहे. आणि छान असा रंग बदलतोय.
थोड्याशा सोनेरी रंगावर. आणि आता व्यवस्थित झालंय. काढून तेल निथळून घ्यायचं. आणि हे बघा किती छान झालंय, कुरकुरीत. रंग पण छान आलाय. आणि सर्व तळून झालंय. कुरकुरीत, टेस्टी, चवीला पण छान. नक्की बनवा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू. बाय.